नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण समोसा कसा बनवायचा आहे ते बघूया। एकदम परफेक्ट असा समोसा कसा बनवायचा आपण ते बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागते ते बघूयात। 3 ते 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले, उकडून घेतलेले बटाटे आहेत। हिरवी मिरची घ्यायची आहे, ती आपण अशी बारीक वाटून घेतलेली। त्याच्यामध्ये 3-4 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे वाटताना आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे। कढीपत्ता घ्यायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे। हळद लागणार आहे आपल्याला थोडीशी, चवीनुसार मीठ आणि मोहरी। हे बघा, हे सगळं साहित्य आपल्याला जे आपण समोसामधलं आतलं जे सारण आहे ते बनवण्यासाठी लागणार आहे। आता आपल्याला समोसाची पारी बनवायची आहे, त्याचं आवरण बनवायचं आहे। त्याच्यासाठी जे साहित्य लागणार आहे आपण ते बघूयात। मैदा घ्यायचा आहे आपल्याला, त्या चवीनुसार मीठ घ्यायचे, हा डालडा घ्यायचा आहे, वनस्पती तूप, साजूक तूप नाही घ्यायचं किंवा तेलसुद्धा नाही घ्यायचं आहे, आपल्याला डालडाच घ्यायचा आहे। आणि त्यात थोडासा ओवा घ्यायचा आहे। एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला समोसाची आवरण बनवण्यासाठी। हे बघा, आता आपण पीठ मळून घेऊया। मैदा घेतलेला आहे चाळून, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात, थोडासा ओवा टाकूयात, हातावर त्याला क्रश करून थोडासा ओवा टाकायचा आहे। आणि आपण हे जे डालडा घेतलेला आहे तो टाकायचा आहे त्याच्यामध्ये, थोडासा 2 चमचा डालडा टाकायचा आहे आपल्याला। आणि हे पूर्ण याच्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे डालडा, त्याला पूर्ण मैद्याला आपल्याला डालडा लावून घ्यायचा आहे। पाणी न टाकता तसंच आपल्याला चोळून घ्यायचं आहे पूर्ण डालडा। हे बघा, असं पूर्ण सगळ्या मैद्याला लागला पाहिजे असा। याच्यामुळे आपला जो समोसा आहे तो एकदम असा छान होणार आहे। आपला जो मैदा आहे तो असा थोडासा रवा असा झाला पाहिजे। हे बघा, पूर्ण असं आपण छानपैकी डालडा याला लावून घेतलेला आहे। हे बघा, असं झालं पाहिजे, एकदम रवा असा मैदा झालेला आहे आपला। आता आपण याच्यात थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ चांगलं मळून घेऊयात। हे बघा, थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे आपलं पीठ, थोडं घट्टच ठेवायचं आहे। जेवढं लागेल तेवढं पाणी टाकायचं आहे आणि छान असं त्याला मळून घ्यायचं आहे। जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं टाकायचं आहे आणि मळायचं आहे आपल्याला पीठ। एकदम मऊ असं पीठ होणार नाही यायचं आपल्याला। हे बघा, तुम्ही बघू शकता, हे असंच झालं पाहिजे आपलं पीठ, तेव्हाच आपला समोसा एकदम छान होणार आहे। आणि थोडंसं घट्टच ठेवायचं आहे आपल्याला त्याला। हे बघा, छान असं आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता आपण याला ओल्या कपड्याने 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूयात। हे बघा, कढई तापलेली आहे, आपण त्याच्यात 2 चमचे तेल टाकलेले आहे। आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकूया। मोहरी चांगली तडतडली का त्याच्यामध्ये आपण मिरची टाकायची आपल्याला। मिरची चांगली भाजली का त्यातमध्ये आपण थोडासा कांदा टाकणार आहोत। हे छान असं कांदा एकदम नरम होईपर्यंत आपण परतून घेऊया। आता कांदा चांगला फ्राय झालेला आहे, आपण थोडीशी हळद टाकूयात आणि आता हळद चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आणि आता आपण आपला गॅस जो आहे तो बंद करणार आहे। आपला गॅस बंद करायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये बटाटा टाकायचा आहे। नाही तर मग बटाट्याला गॅस जर चालू असला तर बटाट्याला पाणी सुटतं आणि आपली जी भाजी आहे ती अशी एकदम ओली ओली होते। आपल्याला थोडीशी सुक्की भाजी पाहिजे, त्याच्यामुळे गॅस बंद करायचा आहे आणि मग बटाटा टाकायचा आहे। कोथिंबीर टाकूयात आपण आणि चवीनुसार मीठ टाकूयात।
आणि हे चांगलं असं मिक्स करून घेऊया. गॅस आपला बंद आहे. छान असं मिक्स करून घेऊया. बटाटा एकदम पूर्ण असं मॅश नाही करायचा, थोडंसं त्याच्यामध्ये फोडी राहायला पाहिजे. हे बघा छान आपली आता भाजी तयार झालेली आहे. तयार झाली आपली भाजी. आता आपण समोश्यासाठी आहे ना पारे लाटून घेऊयात. एक गोळा घेतलेला आहे, त्याला आपण लाटून घेऊयात. पीठ न लावताच लाटायचे आपल्याला. बघा आपलं चिटकत नाहीये पीठ, काही नाही. एकदम पातळ नाही करायचे, थोडंसं जाडसर असंच ठेवायची आपल्याला ती पोळी. आता आपण याला मधून कापून घेऊयात. आता याला आपण कोनचा आकार देऊयात. हे बघा हे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपण जे बटाट्याचं सारण बनवलेलं आहे ते टाकूयात. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं टाका. तुम्ही जास्त हवं असल्यास जास्त टाका. आणि हे असं प्रेस करून घ्यायचं आहे. चांगलं प्रेस करायचं आहे, याच्यात तेलात टाकल्यावर हे उघडू शकतं, त्याच्यामुळे जास्त चांगलं प्रेस करायचं आहे. ते पण प्रेस करायचं. हे बघा आपला समोसा तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपण आता आपले सगळे समोसे तयार करून घेऊयात आणि मग फ्राय करून घेऊयात. हे बघा आपले असे समोसे तयार झालेले आहेत. आता आपण हे फ्राय करून घेऊयात. चला. हे बघा आपलं तेल छान गरम झालेलं आहे. गरम करायचं आहे आधी आणि नंतर गॅस जो आहे ना एकदम स्लो करायचा आहे. आता आपण याच्यामध्ये आपले जे समोसे आहेत ते टाकून घेऊया. आणि याला कमी आचेवरती छानपैकी तळून घेऊयात. गॅस फास्ट करायचा नाही आहे, एकदम कमी आचेवरतीच आपल्याला ते तळायचं आहे. हे बघा छान असे फ्राय झालेले आहेत आपले. कमी आचेवरती आपण त्याला तळलेलं आहे. एकदम छान असे झालेले. त्याला बबल्स पण नाही आलेले बघा समोस्याला. एकदम छान असे झालेले. आता आपण हे काढून घेऊयात. आपले समोसे छानपैकी असे खाण्यासाठी तयार झालेले आहे. कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा एकदम छान असे दिसत आहे. आपण चिंचेच्या चटणीसोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकतो. हे बघा आता मी तर पुदिन्याची चटणी ठेवलेली आहे आणि मिरच्या ठेवलेल्या आहे. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू.